गोविंदा गोविंदा मित्रांनो, आजकाल सध्या प्रेमाची भाषाच बदलून गेली, व्याख्याच बदलून गेली. आजचं काल कसं झाले माहिती आहे का? फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप ह्याच्यावर ह्याचं प्रेम सुरू होते. एखाद्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, शिकवणी वर्गामध्ये ह्याचं प्रेम सुरू होते. आणि ह्याचा प्रेम संपते कुठं माहिती आहे का? एखाद्या लॉजच्या रूमवर, एखाद्या दोस्ताच्या खोलीवर, एखाद्या मैत्रिणीच्या रूमवर, नाहीतर एखाद्या झाडाझुडपामध्ये हे प्रेम संपते. ह्याला काही प्रेम म्हणत नाही. तर प्रेम कशाला म्हणतात माहिती आहे का? प्रेम जे आई वडिलांनी तुमच्यावर डोळे झाकून जे प्रेम केले त्याला प्रेम म्हणते. तर आजकालचं कसं झाले गाबड्याचं, मैं उससे बहुत प्यार करता हूँ, नाहीतर मैं उससे बहुत प्यार करती हूँ असे म्हणणारे इतके झाले तरी का मी की पाहायचीच गोष्ट नाही त्याची. आणि तसं म्हणलं की मायबापाला बी मी विनंती आहे, तसं म्हणणं त्याच्या कान वाजविणे संगच करायचा कार्यक्रम. त्याच्याशिवाय हे सुधरत नाही. तर प्रेम कशाला म्हणते ते मी तुम्हाला सांगतो. ज्या माईने तुम्हाला 9 महिने पोटामध्ये पाळलं, तुम्ही यायला त्याच्या आनंदानं ती म्हणजे काय करावं तिला कळत नाही, ह्या गोष्टीला प्रेम म्हणते. जो तुमचा बाप आहे, तळा हाताच्या फोडावानी तुम्हाला त्यांनी पाळले, मोठे केले, तुम्हाला काय पाहिजे काय नाही त्या प्रत्येक गोष्टी दिल्यात. आपलं मन मारून आपल्याला काही घ्यायचं असलं ते सोडून लेकरासाठी जो झकमाऱ्या करायला, तो बाप जे आपल्यावर जीव लावते त्याला प्रेम म्हणते. ते जे आपले भावंड येतं भांडणं करतील, मारतील, धिंगाणा करतील, पण आपल्यासाठी त्याच्यात जी तळमळे त्याला खरं प्रेम म्हणतात. एक मित्र जे की समजा आपल्या सगळ्या गोष्टी आपण त्याला शेअर करू शकतो, आपल्या सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपल्या कामी येतो, त्याला खरं प्रेम म्हणतात. हे जे लॉजवर जाणं, झुडपात जाणं ह्याला प्रेम म्हणत नाहीत. आणि असं प्रेम तुम्ही करू पण नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.